नमस्कार मंडळी, मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरचा धमाल फिल्मी शो सीने रंग। इथे तुम्हाला मिळेल गॉसिपचा तडका, ग्लॅमरची चमक आणि ड्रामाचा परफेक्ट डोस। आजचा एपिसोड एकदम खास आणि मसालेदार आहे। धगधग माधुरी दीक्षित पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे। तिच्या आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीज मिसेस देशपांडे सोबत आणि बाई अडलीये म्हणून ती नडलीये अशी दमदार टॅगलाईन घेऊन येणारा आशा या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झालाय। आणि थांबा, थोडं ग्लोबल अपडेट्स पण ऐकायला मिळणार आहेत। गुजराती चित्रपट लालो कृष्ण सदा सहायतेने प्रादेशिक चित्रपट सृष्टीत नवा विक्रम रचला आहे, तर मेक्सिकोच्या फातिमा बॉशने मिस युनिव्हर्सचा मुकुट आपल्या नावे केलाय। तर चला मंडळी, सुरू करूया आजचा धमाल एपिसोड सीने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी। माधुरी दीक्षित पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे। तिच्या आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीज मिसेस देशपांडेची तिने नुकतीच घोषणा केली आहे। प्रख्यात दिग्दर्शक नागेश कुकुनर या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करतायत। सिरीजच्या टीझरमध्ये माधुरीचा गूढ अवतार पाहायला मिळतोय। आरशासमोर बसलेली माधुरी हळूहळू दागिने उतरताना, मेकअप पुसताना दिसतीये आणि पुढच्या क्षणी गूढ स्मितासह तिचा रहस्यमय लुक समोर येतोय। हा लुक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये। या सिरीजमध्ये तिच्यासोबत मराठी चित्रपट व मालिकांचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे। दोघांची ही पहिलीच जोडी असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय। सिरीज जिओ हॉटस्टारवर लवकरच प्रदर्शित होणार आहे, मात्र कथानक आणि रिलीज डेट याबाबत अद्याप गुप्तता राखली गेली आहे। बाई अडलीये म्हणून ती नडलीये अशा दमदार टॅगलाईन येणाऱ्या आशा या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झालाय। चित्रपट 19 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने आपली ताकद दाखवली आहे। 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल 4 पुरस्कार जिंकत आशाने समीक्षकांची दाद मिळवली आहे। या चित्रपटात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत, तर सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत। महिलांची झुंज, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रतीची जबाबदारी या सर्वांना स्पर्श करणारी कथा आशा प्रेक्षकांसमोर घेऊन येते। दिग्दर्शक दीपक पाटील ते म्हणाले, हा चित्रपट फक्त आशा सेविकांचा नाही, तर घरासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आवाज आहे। पॅनोरमा स्टुडिओच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा आशा प्रेक्षकांसाठी एक वेगळी आणि प्रभावी अनुभूती ठरणार आहे। गुजराती चित्रपट लालो कृष्ण सदा सहायतेने प्रादेशिक चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम रचलाय। उत्कृष्ट कथानक, कलाकारांची दमदार कामगिरी आणि योग्य दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर घर केलेला आहे। मूळ भाषेत 10 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीला धीम्या गतीने कमाई सुरू केली, परंतु तिसऱ्या आठवड्यापासून माउथ पब्लिसिटीने कमाल दाखवून चौथ्या आठवड्यात सुपरहिट ठरलाय। ही यशोगाथा फक्त कमाईपुरती मर्यादित नाही, चित्रपटाच्या भावनिक आणि आध्यात्मिक कथाकथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय। सध्या हा चित्रपट एकाच दिवशी 5 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा पहिला गुजराती चित्रपट ठरलाय। आतापर्यंत त्याची कमाई 71 कोटी रुपये झाली असून लवकरच 100 कोटींच्या टप्प्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे। 50 लाखांच्या अत्यल्प बजेटमध्ये अंकित सकियाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रिवारच्च, श्रुहद गोसामी, करण जोशी, अंशु जोशी आणि किन्नल नायक यांसारख्या कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। आता या चित्रपटाचा हिंदी डबिंग व्हर्जन 28 नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून निर्माते सध्या डबिंग आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी तयारी करतात। लालो कृष्ण सदा सहायतेचा यशाचा प्रवास गुजराती चित्रपट सृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलाय आणि हिंदी प्रेक्षकांवरही त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे। मराठी प्रेक्षकांची आवडती जोडी प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी पुन्हा एकदा एकत्र आलेत। 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांचा सुपरहिट चित्रपट फुलवंती मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता दोघांनी चाहत्यांना एक खास गुड न्यूज दिली आहे। प्राजक्ता आणि गश्मीरने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत घोषणा केली की फुलवंतीचे हिंदी डब व्हर्जन आता Amazon प्राइम व्हिडिओवर उपलब्ध झालंय। विशेष म्हणजे हिंदी डबिंग दोघांनी स्वतःच केलं असून हिंदी प्रेक्षकांना त्यांच्याच आवाजात हा चित्रपट पाहता येणार आहे।
गश्मीरने सांगितलं, मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे। या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता आणि आनंद द्विगुणित झाला आहे। मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे आणि तिचा पती गौरव घाटणेकर यांचा हसवा खूपसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। श्रुती राधा ही बावरी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली असून सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते। गौरवने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रुती ग्लोव्ज घालून जेवताना दिसतीये, कारण तिने नुकत्याच केलेल्या नेल जॉबमुळे हातावर काहीही लागू नये म्हणून तिने जेवताना ग्लोव्ज वापरले। व्हिडिओमध्ये ती साध्या टेबलवर बसून भेंडीची भाजी आणि भाकरी खातीये। व्हिडिओ पाहून चाहत्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्यात। मॅडम आमटीसाठी स्ट्रॉ वापरा, रबरी भेंडी जबरी भेंडी, कलियुगात अजून काय काय बघायला मिळेल। श्रुती मॅडम चमचा पण घ्या हातात आणि जेवा। स्वतः श्रुतीने या व्हिडिओवर हसवा खूपसा कमेंट करून या क्षणाला आणखीन मजेदार बनवलं आहे। आज आपण भेटणार आहोत बॉलिवूडच्या ग्लॅमरस कुटुंबातील एक खास सदस्याची। हो, मी बोलतेय ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची सुंदर मुलगी आराध्या बच्चन बद्दल। आपण कल्पना करू शकता का, ही लहानशी स्टार आता 14 वर्षांची झाली आहे आणि तरीही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात। आराध्या तिची आई ऐश्वर्या राय बच्चन पेक्षा सुंदरतेत काही कमी नाही। आराध्या बहुतेक वेळा आपल्या आईसोबत दिसते। विशेषतः पॅरिस फॅशन वीक मध्ये तिच्या आत्मविश्वासाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। लहानपणापासूनच ती आईसोबत विमानतळावर दिसते। आराध्या हिची उंची तिच्या आई एवढी झाली आहे। आराध्याच्या लुकची देखील कायम चर्चा होत असते। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार बॅटर स्मृती मानधनानं आपल्या लॉंग टाइम बॉयफ्रेंड पलाश मुच्छल सोबत साखरपुड्याची घोषणा केली आहे। स्मृतीने ही खुशखबर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे, ज्यात ती आणि तिच्या मित्रमैत्रिणी जेमिमा रॉड्रिग्स, श्रेयंका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी यांच्यासोबत लगे रहो मुन्ना भाई सिनेमातील समझो हो ही गया गाण्यावर क्लासी डान्स करत दिसतात। व्हिडिओच्या शेवटच्या फ्रेममध्ये स्मृती कॅमेरात हातातील साखरपुड्याची अंगठी दाखवते। यापूर्वी ऑक्टोबरमध्ये इंदूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पलाश मुच्छलनं आपल्या नात्याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं की स्मृती लवकरच इंदूरची सून होईल। थायलंडच्या बँकॉकमध्ये नुकताच पार पडलेल्या मिस युनिव्हर्स 2025 फिनालेत मेक्सिकोची फातिमा बॉश विजेती ठरली आहे। 25 वर्षीय फातिमाला गेल्या वर्षीच्या विजेती डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केजर थेलविंगने मुकुट घातला। थायलंडची प्रवीणर सिंग दुसऱ्या क्रमांकावर असून टॉप 5 मध्ये व्हेनेझुएला, फिलिपिन्स आणि आयव्हरी कोस्टच्या प्रतिनिधींचा समावेश आहे। स्पर्धा 120 देशांच्या प्रतिनिधींनी घेतली असून फिनालेला अनेक वादांच्या सावटाखाली पार पडले। काही दिवसाआधी 2 परीक्षकांनी राजीनामा दिला आणि स्पर्धेच्या कारभारावर टीका केली होती। परीक्षक ओमर हॅरफॉर्डचे स्पर्धकांशी अफेअर असल्याचा धक्कादायक आरोपही मांडला। थाई स्पर्धेच्या दिग्दर्शकाने फातिमाला फटकारल्यानंतर काही स्पर्धकांनी स्पर्धेतून माघार घेतली होती। वादानंतरही फातिमा आता चाहत्यांची आवडती ठरली आहे आणि तिच्या विजयानं या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेवर पुन्हा एकदा लक्ष वेधलंय। सौंदर्य केवळ बाह्य नाही तर आत्मविश्वास आणि धैर्य देखील असावं लागतं। फातिमा हेच उदाहरण आहे। आजच्या शो मध्ये एवढंच। परत भेटूयात नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह। तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी।